नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. आज विधिमंडळातील माझे सहकारी मंगेशजी कुडाळकर यांच्या मतदारसंघातील काही शाखांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार मी भेट देतोय आणि इथं आल्यानंतर इथला जर माहोल बघितला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिथल्या सगळ्या जागा या शिवसेनेच्या निवडून येतील, महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीचे चित्र संपूर्ण परिसरामध्ये आहे. सर, रायगढ़ में उद्धव ठाकरे और शिवसेना के उद्धव ठाकरे की शिवसेना और अजित पवार की एनसीपी के साथ में आने की चर्चा चल रही है. ही चर्चा गेले 4-5 दिवस सुरू आहे, पण त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. असं कुठेही झालेलं नाही. 2 कार्यकर्ते एका ठिकाणी भेटले त्याचा अर्थ युबीटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार साहेबांची त्यांची युती झाली असं समजलं म्हणजे चुकीचं आहे. तर मनसे पदाधिकारी पण आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये येत आहेत, काय म्हणतात? मनसे असू दे, एनसीपी असू दे पवार साहेबांची किंवा युबीटी असू दे, इथनं निघणारे सगळे जे कार्यकर्ते आहेत हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतात. हे दररोज सिद्ध झालेलं आहे. आज देखील साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश आहे. त्याच्यामुळं पर्यायी समाजकारण करण्यासाठी जो पक्ष आहे तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारा शिवसेना पक्ष आहे अशी धारणा अनेक लोकांची झालेली असल्यामुळं ते मोठमोठ्या पद्धतीनं पक्षप्रवेश होतं. सर, कोकण की सीट पर भी नीतीश राणे के साथ में मिलकर शिवसेना के जो आपके पूरे विधायक हैं जो आए थे वो भी एक साथ मिलकर लड़ने की कोशिश कर रहे हैं. कोशिश कर रहे हैं ना, पहले लड़ने तो दो. और सर, उनका मोर्चा भी निकलने वाला है. कौन सा मोर्चा? कोकण में इसका हाथ रास्ता मिला कोकण मोर्चा, कोकण में ऐसी क्या खबर आ रही है सर. कोकण में क्या होने वाला? हाथ रास्ता कोकण की क्षेत्र की कनकौली सीट पर जो भाजपा विधायक नीतीश राणे का गढ़ है, स्थानीय निकाय चुनाव के लिए प्रतिद्वंदी शिवसेना गुट का एक साथ आ सकते हैं. सूत्रों के अनुसार पूरे शिवसेना हमारी भूमिका स्पष्ट है. माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में हम भारतीय जनता पार्टी के साथ अलायंस में हैं और अजीत दादा पवार साहब के एनसीपी के अलायंस में हैं. हम कहाँ भी यूबीटी के साथ गठबंधन नहीं करेंगे. यह आदेश माननीय एकनाथ शिंदे साहब का है. थैंक यू सर.